नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर मी आत्ता माझ्या घरी आलो आहे. काल आपण आहे ना माझ्या सासरवाडीत होतो आणि आईचं आणि थोडंसं घरी काही काम होतं, त्याच्यामुळे मी आहे ना माझ्या सासरवाडीतून म्हणजे सोनालीच्या घरातून मी माझ्या गावी आलो होतो. आणि आता आहे ना संध्याकाळची वेळ आहे. बरं, आज त्यांचा पांजी उत्सव काही संपलेला नाही आहे, तर आज आहे ना त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे आणि रात्री मस्तपैकी छान असं नमन आहे. आईला म्हटलं होतं चल, पण आई आमची म्हणाली नको, थंडी आहे आणि जाणं येणं होईल ना, आणि बाबा घरी येणार आहेत जेवायला, त्याच्यामुळे. पण बायला आई मिस करते. बायसाठी येणार होती, नंतर तिने विचार बदलला. बाय पण म्हणा आणि थंडी आहे आणि आईला थोडासा खोकला पण आलाय. एक दिवस वाढणार आहे ना. हा, एक दिवस आपण झटपट जातोय. सो आजचा कार्यक्रम देखील आपण एन्जॉय करणार आहोत. सत्यनारायणाची पूजा आहे ती देखील पाहणार आहोत आणि उद्या आपण कदाचित सकाळी मी घरी येईन पण कार्यक्रम बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता झटपट भेटतो सोनालीच्या घरी डायरेक्ट. चला मंडळी, फायनली सोनालीच्या घरी पोचलोय. रात्री येताना एवढ्या भीती वाटत होते ना, काळोख होता अक्षरशः. आमची विया बघा, विया काय करते? काळू करून पुढे आण तिला. खोकतेस का? खोकला का आलाय? ठसका गेलाय विया, इकडे थंडी आली आहे, थंडी, खोकला सुरू झाला. चला पूजा आहे ना, पूजेच्या पाया पडून घेऊया. बायला घेऊन जाल तुम्ही? हा चालेल. चला मंडळी, आता पण आहे ना पूजेकडे आलो आहोत. तिकडे आज सत्यनारायणाची पूजा आणि बघा फार पूर्वी अशी केळीची पूर्ण म्हणतात ना पूजा मांडली जायची, तशीच मांडली. बघा किती सुंदर पद्धतीने हे बनवलं आहे छानपैकी. आणि हे आपले गावकर आहेत, सर्वेश आपलेच मित्र आहेत. मंडळी, आत्ताच आपण सत्यनारायण पूजेचं दर्शन घेतलं आणि इकडे पाहू शकता इकडे सगळे ना, आत्ता नमन रात्री आहे ना त्याच्यामुळे जागा धरून बसते. आणि आमची विया बघा, विया नमन बघायला आली आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. देवता आणि रक्षक प्रेक्षकांना वाटायचा मुद्दा करू. आज शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून हिंदूने सर्वांनी सर्व बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र भूमीस विनम्र अभिवादन. शिव पार्वती गजानना
पण यात करणार तरी काय नाही करणार आपण सगळे कोकणवासी आहोत नाही हो बोला आपण रात्रीचा एक विषयावर श्रीमंत होतो मग ते सगळं ठीक आहे पण आपला बाजाराला नाही विसरला की काय तुला बाजार जायचं ठीक आहे पण याच्या वाट पोटून कशी अरे किंवा आपल्याला काय करायचं काय करायचं म्हणजे त्या सखू हाक मारून घ्या ती हुशार पण आहे आणि अनुभवी पण हे काय राधे तुम्हाला पण मावशीला हार आहे विचारते मावशी अगे मावशी का मावशी आले गळा दुधाची झाली असोनी मी आवरून येते पसारा गडबडी गडबड झाली आम्हाला आली ओळख गेले बाजारा गडबडी गडबड झाली आम्हाला आली ओळख गेले बाजारा गळा दुधाची झाली असोनी मी आवरून येते पसारा सटला पोलीस झाल्या काय झालं काय झालं फुले
सुप्रभात मंडळी. आज आहे दुसरा दिवस. खरं तर काल आमच्या विहाने छानपैकी नमन बघितलं आणि आज आहे ना आम्ही घरी निघालो आहे ना विहा? होय. सोनाली रेडी आहेस ना? हो. चला आता आपण घरी जाऊया. तयार आहे? तयार आहे? चला चला आता घरी जाऊया विहा. आता नाही लवकर. आता लवकर आता शिमग्याला यायचं. देखदुम देखदुम. चला निघालोय. गणपती बाप्पा मोरया. चला. ऍक्च्युली यावेळी आहे ना विहाने आहे ना मामाकडे भरपूर मजा मस्ती केली आहे. नमन बघितलंय काल आणि जबरदस्त म्हणजे त्याने फुल एन्जॉय केलाय. आत्या आल्या होत्या सोनालीच्या. मावशी पण आली होती. त्याच्यानंतर ताई पण आली होती ना. त्याच्यामुळे विहाने फुल एन्जॉय केलाय. चला आता आपण घरी जाऊया. आता घरी काय करायची ते मस्ती करायची आहे. चला. चला फायनली घरी पोचलोय. सोनाने काहीतरी भरपूर घेऊन आले. काय आणलंयस का? तांदूळ. चला चला बघा बघा विहा आल्याच्या नंतर आमच्या आई खेळायलाच लागली आहे. आणि विहा पण आता बघा थोडी हुशार होऊन आली आहे मामाकडून. आणि त्याची मैत्रीण आली आहे. फायनली विहा घरी पोचली आहे. चला मंडळी खरं तर जागरण झालंय बघा. असं जागरण वगैरे असलं ना की चेहरा असं सुकलेल्यासारखं वाटतं. कारण आपल्याला आपल्यासारख्या माणसांना असं जागरण किंवा असं नमन वगैरे कार्यक्रम आहे ना तसं जागरणाची झेपत नाही तर म्हणावं लागेल. फायनली आता विहा घरी आली आहे. रात्री नमन तिने भारी एन्जॉय केला. सो मंडळी तुर्तास हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल. नमन वगैरे पाहिला असेल आणि विहाने देखील एन्जॉय केलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच असं. काळजी घ्या.